तर इकडे टॅक्सी रिक्षांचे 29 ऑगस्ट पासून पुकारलेल्या बेमुदत संपाबाबत युनियनमध्ये उभी फूट पडली आहे। जय भगवान महासंघाने पुकारलेल्या या संपामध्ये सहभागी होणार नसल्याचं टॅक्सी रिक्षा चालक मालक संयुक्त संघर्ष समितीने जाहीर केलेलं आहे। मुख्यमंत्र्यांना निर्णय घेण्यासाठी अजून थोडा वेळ देण्याची गरज असून गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबईकरांना असं वेठीस धरणं बरोबर नसल्याचं युनियनचं म्हणणं आहे। संयुक्त संघर्ष समितीमध्ये 11 संघटना आहेत। शिवसेना, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसंग्रामसह इतर संघटनांनी मिळून ही संयुक्त संघर्ष समिती स्थापन केलेली आहे। या संघटनांच्या 50,000हून अधिक टॅक्सी आणि रिक्षा आहेत आणि त्यामुळे सोमवारपासूनच्या बेमुदत संपाचा परिणाम हा तितकासा जाणवणार नसल्याचं समजले जात आहे। आम्ही स्पष्टपणे विनंती केलेली आहे, आवाहन केलेलं आहे की या आंदोलनामध्ये कोणी उतरायचं नाही, मुंबईकरांना त्रास द्यायचा नाही। आपण वाट बघत आहोत। या परिस्थितीमध्ये आता आमची जी काही चर्चा चालू आहे, मुंबईमध्ये जी सिटी टॅक्सी स्कीम येणार आहे त्या स्कीममध्ये चांगल्या पद्धतीनं या सर्व लोकांचा फायदा झाला पाहिजे, टॅक्सीवाल्यांचा, रिक्षावाल्यांचा आणि नागरिकांचाही। अशा पद्धतीची स्कीम आम्ही सादर करणार आहोत। येणाऱ्या गणपतीच्या काळात या 5-6 दिवसात जास्तीत जास्त खरेदीला मुंबईकर बाहेर निघतात आणि त्यांना आम्ही आता सध्या तरी वेठीस धरायचं आमचं काही हे नाही आहे। पण ह्या शासनाने जर या गणपतीपर्यंत आमचा काही निकाल काढत नाही आहे या ओला उबेरच्या बाबतीत आणि मुख्यमंत्री वेळ देत नाही आहे तर गणपतीच्या नंतर आम्ही एक तीव्र आंदोलन मुंबईत छेडू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।